कोल्हापुरात छटपूजा उत्साहात साजरी। दीपावलीनंतर 6व्या दिवशी छटपूजा साजरी केली जाते। पंचगंगा घाटावर व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभे राहून सूर्यदेवाला नैवेद्य अर्पण करत त्याची पूजा केली। गहू, तूप, गूळ यापासून तयार केलेले छकुआ तसेच 5 प्रकारची फळे नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात आली। यावेळी नदीच्या पाण्यात उभे राहून सूर्याचे ध्यान करण्याचा भावपूर्ण सोहळा पार पडला। छटपूजा ही सूर्यदेवतेच्या उपासनेचा व्रत म्हणून ओळखली जाते। या पूजेमध्ये स्त्रिया 48 तासांचा निर्जल उपवास करतात आणि सप्तमीच्या सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन उपवास सोडतात। पहाटे नदीत स्नान करून शुद्धी करून जल व दूध अर्पण करण्याची प्रथा पाळली जाते। या पूजेसाठी पंचगंगा घाटावर मोठ्या संख्येने उत्तर व पूर्वोत्तर भारतीय बांधव उपस्थित होते। राजश्री शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राज्य महामंत्री अजय राम सिंह, रजनी अजय सिंह, जिल्हा महामंत्री उपदेश सिंह, नूतन उपदेश सिंह, अजित सिंह तसेच जितेंद्र मिश्रा, राम बच्चन मिश्रा, सुजित कुमार मिश्रा, राम सागर मिश्रा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।